नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौफेर मराठी आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये। आज आपण 1 मार्च 2025च्या चालू घडामोडी पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय तटरक्षक दलाकडून कोणत्या तटीय सुरक्षा सरावाचे आयोजन करण्यात येणार आहे? सागर कवच। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, भारतीय तटरक्षक दलाने किनारी सुरक्षेसाठी सागर कवच नावाची कवायत आयोजित केली आहे। या कवायतीचा उद्देश किनारी सुरक्षा मजबूत करणे आणि एजन्सीमध्ये समन्वय वाढवणे हा आहे। सागर कवच कवायत पश्चिम बंगाल, गुजरात, दमण आणि दीव, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आयोजित करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? विजेंदर गुप्ता। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, भारतीय जनता पक्षाचे नेते विजेंदर गुप्ता यांची 20 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। 2015 ते 2020 पर्यंत दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची भूमिका। प्रश्न क्रमांक तिसरा, पंतप्रधानाचे प्रधान सचिव 2 म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? शक्तिकांत दास यांची। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव 2 म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। राजकोषीय आणि चलनविषयक धोरणात सखोल तज्ज्ञ असलेले ते हे पद भूषवणारे पहिले व्यक्ती आहेत। दास यांनी 2018 ते 2023 पर्यंत RBIचे गव्हर्नर म्हणून काम पाहिले आहे। प्रश्न क्रमांक चौथा, नयनामृत 2.0 हा जगातील पहिला AI सहाय्यित डोळ्याची तपासणी कार्यक्रम कोणी सुरू केला आहे? केरळने। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, केरळ सरकारने नयनामृत 2.0 हा जगातील पहिला AI सहाय्यित डोळ्याची तपासणी कार्यक्रम सुरू केला आहे। प्रश्न क्रमांक 5वा, कतारमधील दोहा येथे आयोजित झालेल्या आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकले? पंकज अडवाणीने। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, पंकज अडवाणीने 2025च्या आशियाई स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये पुरुषाचे विजेतेपद जिंकले आहे। कतारमधील दोहा येथे आयोजित झालेल्या स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरीत इराणच्या अमीर सरकोशचा पराभव केला। आशियाई स्नूकर आणि बिलियर्ड्स स्पर्धांमध्ये पंकज अडवाणीचे हे 14वे विजेतेपद आहे। इंदूरमधील राष्ट्रीय स्नूकर चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर काही दिवसातच त्यांनी हे विजेतेपद जिंकले। प्रश्न क्रमांक 6वा, भारत UK व्यावसायिक संबंध मजबूत करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल मानद नाइटहूड कोणाला प्रदान करण्यात आला आहे? भारती एंटरप्राइजेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांना। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, भारती एंटरप्राइजेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांना भारत UK व्यावसायिक संबंध मजबूत करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल मानद नाइटहूड प्रदान करण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 7वा, SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीने कोणाची उपमुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून नियुक्ती केली आहे? दोराबाबू दपर्ते यांची। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीने दोराबाबू दपर्ते यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून नियुक्ती केली आहे। प्रश्न क्रमांक 8वा, भारतीय सैन्याने गुजरातमधील बेट द्वारका येथे कोणता लष्करी सराव आयोजित केला? जलथल रक्षा 2025। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, भारतीय लष्कराने भारतीय तटरक्षक दल आणि मरीन पोलिसाच्या भागीदारीत गुजरातमधील बेट द्वारका येथे जलथल रक्षा 2025 हा व्यापक लष्करी सराव आयोजित केला। या सरावात बेट सुरक्षा मजबूत करणे, बेकायदेशीर अतिक्रमण रोखणे आणि सुरक्षेतील समन्वय सुधारणे यावर लक्ष केंद्रित केले गेले। प्रश्न क्रमांक 9वा, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री श्री राम मोहन नायडू यांनी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कशाचे उद्घाटन केले? उड्डाण यांत्रिक कॅफेचे। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण यांत्रिक कॅफेचे उद्घाटन केले। या अग्रगण्य उपक्रमांतर्गत ही दुसरी सुविधा आहे। 19 डिसेंबर 2024 रोजी कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उद्घाटन झालेल्या पहिल्या उड्डाण यांत्रिक कॅफेच्या यशानंतर हा टप्पा गाठला आहे। आजचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन 2025 हा भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो, जो 1928 मध्ये प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ डॉ. CV रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। या अभूतपूर्व शोधामुळे त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू, धन्यवाद।